लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकार लाभार्थ्यांची पडताळणी करणार. पडताळणीसाठी सीबीडीटी आयकर रिटर्न डेटाचा वापर करणार. 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी समिती गठीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी. राज उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय. मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आले तरी जनता महायुतीलाच मतदान करेल, दादा भुसेंचा विश्वास. बदलापूरमध्ये चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात. भाजपचे आमदार किसन कथोरेंचं वक्तव्य. कथोरेंच्या आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचा एक चिमुकला फॅन. राजेंच्या चिमुकल्या फॅननंही उडवली कॉलर. चिमुकल्याची ऍक्टिंग पाहून राजेंनीही जोडले हात. विशाळगडावर उरुसाला पुरातत्व विभागाची बंदी असताना सुद्धा भाविकांची गडावर गर्दी. विशाळगड परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा थाटात संपन्न. फोटोशूटचे व्हिडिओ देखील व्हायरल. 18 नोव्हेंबरला वाराणसीमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडणार. साताऱ्याजवळ एका ऑइल टँकरला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये टँकर चालक किरकोळ जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.